नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 16वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या कार्यक्रमात संघाचे कृतिशील कार्यकर्ते नानासाहेब गर्गे, बँकेमधले निष्ठावान संघ स्वयंसेवक आनंद प्रभाकर कचोळेदादा आणि ब्रह्मवृंदातील संघ स्वयंसेवक सतीश शुक्ल यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया संघाचे कृतिशील कार्यकर्ते नानासाहेब गर्गे यांच्याविषयी. नानासाहेब हे तात्याशास्त्री गर्गे यांचे चिरंजीव. एका वेळेला पंचवटीमध्ये त्यांचा दबदबा होता. खरं तर नानासाहेबांचे धाकटे बंधू दामोदर गर्गे आणि शरद गर्गे यांच्याशी शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन ब्राह्मण संस्थेमुळे माझा जास्त संबंध आला. शुक्ल यजुर्वेदीय माध्यम दिन ब्राह्मण संस्थेबद्दल नानासाहेबांना आत्मीयता होती. संस्थेतर्फे जो लक्ष्मी कुबेर याग झाला त्याला नानासाहेब आणि काकू यजमान होते. नानासाहेबांची 3-4 वेळा भेटीचा योग आला होता. तेव्हा त्यांच्या विचारांची उंची मला अनुभवायला मिळाली होती. त्यांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छ पांढऱ्या दुटांगी धोत्रामधील त्यांची मूर्ती आत्ताही माझ्या डोळ्यासमोर आहे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा माझ्या पत्नीकडून काकूंचे नाते असल्यामुळे छान आगत स्वागत त्यांनी केलं आणि तिला ओटी भरूनच पाठवलं. नुसत्या परंपरा सांगणं नाही तर त्याचं पालन करणंही महत्त्वाचं असतं. ही शिकवण महत्त्वाची होती. न बोलताही कमी वयाच्या मंडळींना शिकवता येते हा अनुभव महत्त्वाचा होता. ही पहिली भेट म्हणजे मी जेव्हा सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीला प्रथम उभा होतो तेव्हा संघ विचारांचे स्वयंसेवक एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. तेव्हा यासंबंधी काहीतरी विचार करायला पाहिजे, यंत्रणा उभारायला पाहिजे असं नाना म्हटल्याचं मला आठवतं. त्यांचं बोलणं देखील मोजकंच असे. दुसरी आठवण त्यांच्या विचारांची उंची दाखवणारी आहे. त्यांचे आणि माझे नाशिक रोडचे क्लायंट सारखेच होते. माझे न्यायालयातील तर नानांचे आयकरासंबंधीचे. नानासाहेबांनी अनेक वर्ष आयकर वकील म्हणून काम केलं. ते नाशिकमधील ज्येष्ठ आयकर वकील होते. आयकर कायद्यातील तरतुदींवर त्यांची उत्तम पकड आणि अभ्यास होता. नाशिकमधील मेन रोडवर असणाऱ्या जुन्या मेसर्स आर.टी. जोशी आणि कंपनीशी नानासाहेबांचा जवळचा संबंध होता. त्या आशिलाच्या कामासंबंधात माझ्याशी चर्चा करणं त्यांना आवश्यक वाटलं. त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले, मी आपणास भेटायला आणि चर्चा करायला येतो. त्यावर मी म्हटलं, आपण वयस्कर आहात, आपण आलात तर मला आनंदच आहे, पण या कामाकरता मी आपल्याकडे येऊ शकेन. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं होतं. माझ्या शंका आहेत त्याचं निरसन करण्याकरता मीच आपल्याकडे यायला पाहिजे. आणि नाना माझ्याकडे येऊन गेले. पुढे भविष्यात त्या आशिलांचे जवळचे नातेवाईक गेले तेव्हाही आठवणीनं फोन करून गाडी घेऊन नाना माझ्याकडे आले होते आणि आम्ही नाशिक रोडला त्यांना भेटायला गेलो होतो. तिसरी भेट म्हणजे मी ही माझी मुलगी गायत्री हिच्या विवाहाची आमंत्रण पत्रिका द्यायला गेलो होतो तेव्हाची. नानांकडून काही गोष्टी नक्कीच शिकलो. नाना अनेक दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिकचे संघचालक होते. सर्वच गर्गे घराणं हे संघाचे म्हणजे सार्वजनिक. अनेक सार्वजनिक संस्थांची नानांचा निकटचा संबंध होता. लोकमान्य विद्यालय, मध्यवर्ती हिंदू मिलिटरी शैक्षणिक संस्था, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ इत्यादी शिक्षण संस्थांच्या वाढीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. अशा विचारांनी मोठ्या असलेल्या नाशिकमधील ज्येष्ठ व्यक्तीला आपण मुकलो आहोत. आता आपण ऐकणार आहोत बँकेमधले निष्ठावान संघ स्वयंसेवक आनंद प्रभाकर कचोळेदादा यांच्याविषयी. कचोळे कुटुंबाशी आमचा कुटुंबाचा फार जवळचा आणि जुना संबंध. माझे आजोबा वकील झाल्यानंतर 3-4 महिने अच्युत भगवंत कचोळे वकील यांच्या घरी राहिले होते. त्यांच्या मार्गदर्शनानं ते यशस्वी वकील झाले. त्यांचं जीवन सुखकर आणि यशस्वी होण्यात त्यांचा मोठा वाटा होता असं त्यांनी पुस्तकात लिहून ठेवलं आहे. कचोळे कुटुंबातील दादा हे संघाचे स्वयंसेवक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघाचं कामही दादांनी केलं. दादा बँकेमध्ये ऑफिसर झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या संघटनेचंही काम त्यांनी केलं.
नाशिकला अधिवेशन झालं. ते अधिवेशन यशस्वी करण्याचं काम दादांनी केलं. दादांचे वडील प्रभाकर अच्युत तथा बाळासाहेब कचोळे त्यांनी संघप्रणित युनियन महाराष्ट्र बँकेमध्ये स्थापन केली होती. त्याचे ते अध्यक्ष होते. ती कामगारांची संघटना भारतीय मजदूर संघाची त्यांनी संलग्न केली. दादासाहेबांनी महाराष्ट्र बँकेतून निवृत्त झाल्यावर निवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना उभी करण्याचं काम केलं आणि त्याचं ते कामही करायचे. नाशिकमधील महाराष्ट्र बँकेतील 500 ते 600 निवृत्त कर्मचारी त्यांनी एकत्र केले. त्यांचा लोकसंपर्क दांडगा होता. अतिशय उत्तम कार्यकर्ता होते. ते अजात शत्रू असल्यामुळं इतर संघटनांचे काम करणाऱ्या व्यक्ती देखील त्यांच्याशी मिळून मिसळून वागायच्या. माझ्याकडे एक वारसा प्रमाणपत्राचं काम होतं. ज्याचे प्रमाणपत्र मिळवायचे होते त्याचं लॉकर महाराष्ट्र बँकेमध्ये होतं. ते काम तडीला न्यायला मला दादांची फार मदत झाली. ते काम झाल्यावर ही आठवण मी दादांना सांगितली होती. कोणालाही पटकन मदत करायचा त्यांचा स्वभाव होता. आयुष्यात काही माणसं अडचणीच्या प्रसंगी मदतीला उभी राहतात आणि आपलं काम मार्गी लावतात. याचे जे अनुभव मला आले त्यातील हा एक. महाराष्ट्र बँकेतल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे त्यांच्या जाण्यानं फार मोठे नुकसान झालंय. अत्यंत प्रामाणिक, कोणालाही मदत करणारी व्यक्ती कोरोना काळात आपल्यातून गेली. आता जाणून घेऊया ब्रह्मवृंदातले संघ स्वयंसेवक सतीश शुक्ल यांना. सतीशजींचा जन्म 21 ऑक्टोबरचा. शुक्ल यजुर्वेदीय माध्यमदिन ब्राह्मण संस्था नाशिक या संस्थेच्या कामात 1980 पूर्वीच मी आलो. सतीशजींची तिथे ओळख झाली. 2000 सालच्या बेताला मी आणि सतीशजी एकाच वेळेला संस्थेचे उपाध्यक्ष होतो. मुकुंदराव वारे हे अध्यक्ष होते. शुक्ल यांनी संस्थेला भरपूर मदत केली. ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर संस्थेकरता अनेक गोष्टी त्यांना करता आल्या. आधी जनसंघाचे, नंतर जनता पक्षाचे आणि आता भारतीय जनता पक्षाचं ते काम करतायत. श्री गंगा गोदावरी संस्थेचं काम सातत्याने ते करतायत. तीर्थक्षेत्र विकासात त्यांचा मोठा सहभाग आहे. नाशिक नगरपालिकेच्या शाळेत, नंतर रुंगठा हायस्कूलमध्ये आणि तदनंतर RYK कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. आठवतं तेव्हापासून तीर्थोपाध्याय म्हणून ते काम करतात. इतर ब्रह्मवृंदांकडे असतात त्याप्रमाणे वंशावळी रेकॉर्ड्स देखील त्यांच्याकडे आहेत. आवाज भारदस्त आहे, उच्चार स्पष्ट आहेत. हे सगळं पूजाविधी सांगण्याकरता उपयोगी ठरतं. ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत जलतरण तलावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात आलं. अग्निशमन कार्यालयाला वीर बापू गायधनी यांचं नाव देण्यात आलं. तर CBSच्या चौकाला क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांचं नाव देण्याच्या मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भद्रकाली चौकात साक्षी गणपती मंदिर, 11 नंबरची शाळा ही अद्ययावत करणं, हे सगळं काम त्यांनी पुढाकार घेऊन केलं. त्यामुळे आदर्श नगरसेवक म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला. 1977 पासून ते संघाचे स्वयंसेवक आहेत. 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. त्याच्या अगोदर भारतीय जनसंघाचं काम ते करायचे. भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर नाशिक महानगराचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 8 वर्ष आणि चिटणीस म्हणून 4 वर्ष त्यांनी काम केलं. राज्य परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. अयोध्या इथे श्रीराम मंदिर बांधण्याच्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. लाल चौकात ध्वज लावण्याकरता देखील ते निडरपणे गेले होते. तीर्थक्षेत्र आघाडीचे सातत्याने ते सदस्य राहिले आहेत. उत्तम पोहणारे आहेत. जुन्या नाशिकमधील गुलालवाडी पुरोहित संघाचे ते अध्यक्ष आहेत. भारतीय तीर्थ पुरोहित संघाचे उपाध्यक्ष आहेत. सातत्याने एक पुरोगामी पुरोहित म्हणून ते काम करीत असतात. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 16 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.